आणि अमाइन चॅप्टरमध्ये याआधी आपण डेफिनेशन्स आणि क्लासिफिकेशन ऑफ अमाइन समजून घेतलेलं आहे. आता आपण नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्स समजून घेणार आहोत. तर हा जो पोर्शन असतो नॉमेनक्लेचर अतिशय महत्त्वाचा असतो. नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्स, नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्स. आता नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्स आपण जेव्हा करणार आहोत त्यावेळेस तिन्ही प्रकारच्या अमाइन्सला आपण नॉमेनक्लेचर करणार आहोत. प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स आणि टर्शरी अमाइन्स. तर बघा लक्षात ठेवायचं आहे. अमाइन्स तुम्हाला माहिती आहे की प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन्स असतात. तर नॉमेनक्लेचरमध्ये आपण दोन प्रकारे कोणत्याही कंपाऊंडला नॉमेनक्लेचर करत असतो. एक कॉमन नेम सिस्टीम असते किंवा त्याला आपण ट्रॅव्हल नेम सिस्टीम म्हणत असतो. तर पहिले जे आपण कॉमन नेम सिस्टीम नुसार नॉमेनक्लेचर पाहणार आहोत. कॉमन नेम सिस्टीम नुसार प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्सला नॉमेनक्लेचर करणार आहोत. आणि दुसरी जी आहे ते आहे IUPAC नेम सिस्टीम, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर्ड अँड अप्लाइड केमिस्ट्री. ह्या दोन नॉमेनक्लेचरच्या सिस्टीम असतात. नॉमेनक्लेचर आपण या दोन पद्धतीने करत असतो. आता ज्यावेळेस आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्स घेतो, प्रायमरी म्हणजे RNH2 प्रायमरी अमाइन्स म्हणतो आपण, है की नाही. सेकंडरी अमाइन्स म्हटलं तर काय येते असते R2NH आणि टर्शरी अमाइन्स मीन्स R3N. असं जेव्हा आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्सला कॉमन नेम देणार आहोत तर कॉमन नेम जेव्हा देत असतो तर एकच रूल वापरत असतो आपण. फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप and then followed the word functional group as a amine. First name the alkyl group, सुरुवातीला आपण अल्किल ग्रुपला नाव देत असतो आणि then followed the word functional group as a amine. त्यामुळे प्रत्येक कंपाऊंडचं कॉमन नेम अल्किल अमाइन्सच आलं पाहिजे. आता फरक एवढाच आहे की जिथे दोन अल्किल ग्रुप असेल तिथे आपण अल्फाबेटिकल ऑर्डरनं अरेंज करणार आहोत. बरोबर आहे की नाही. तीन अल्किल ग्रुप असेल टर्शरीमध्ये तर त्यांना आपण अल्फाबेटिकल ऑर्डरनं अरेंज करणार आहोत. बाकी प्रायमरी अमाइन्स असू द्या, सेकंडरी अमाइन्स असू द्या किंवा टर्शरी अमाइन्स असू द्या तर यांना आपण नाव देत असताना फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप अँड देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप ॲज ए अमाइन्स असं देणारच आहोत. आपण डिटेल 1 बाय 1 एक एक पूर्ण डिटेल समजून घेणार आहोत. आणि IUPAC मध्ये जेव्हा आपण कोणत्याही कंपाऊंडचं नाव देतो तर इथेही आपण अमाइनचं नाव देत असताना अल्केनच्याच नाव देणार आहोत. शेवटचं आपण ई काढणार आहोत आणि या ईच्या जागी काय येणार आहोत अमाइन. बरोबर आहे. तर त्याच्यामुळं IUPAC नेम काय येणार आहे तुमचा अल्केना अमाइन. ई रिप्लेस बाय काय येणार आहे अमाइन. आता जेव्हा सेकंडरी आणि टर्शरी येत असते तर त्यांच्यामध्ये N सबस्टिट्यूटेड N अल्किल अल्केना अमाइन्स सेकंडरी मध्ये आणि टर्शरी मध्ये NN डायअल्किल अल्केना अमाइन्स. ते आता आपण डिटेल मध्ये समजून घेऊ. तर सर्वात पहिल्यांदा एवढं लक्षात आलं पाहिजे की प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन्स असू द्या यांचं कॉमन नेम द्यायचं असेल तर फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप. या नायट्रोजन्सला जे अल्किल ग्रुप अटॅच असतात यांना पहिले नाव देत असतो and then followed the word functional group as a amines असं नाव देतो. फक्त सेकंडरी आणि टर्शरी असेल तर तिथे आपण अल्फाबेटिकली त्या अल्किल ग्रुपचं नाव अरेंज करत असतो. IUPAC नॉमेनक्लेचर करत असताना प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असू द्या हे अल्केनच्याच नावावरून आलेलं असते. ई शेवटचा आपण काढत असतो त्याच्या जागी अमाइन सांगतो. फक्त हे सेकंडरी आणि टर्शरी मध्ये बाकीचे जे अल्किल ग्रुप आहे त्यांना आपण N सबस्टिट्यूटेड अल्किल अमाइन्स म्हणत असतो, अल्केना अमाइन्स म्हणत असतो. ठीक आहे. तर 1 बाय 1 आपण डिटेल मध्ये समजून घेऊ. सुरुवातीला आपण प्रायमरी अमाइनचं नॉमेनक्लेचर करू. बरोबर आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण नॉमेनक्लेचर कोणाचं करणार आहोत यापैकी प्रायमरी अमाइन्स. तर बघा आपण नॉमेनक्लेचर मध्ये सुरुवातीला आपण प्रायमरी अमाइन्सचं नॉमेनक्लेचर करू. प्रायमरी अमाइन्स. तर प्रायमरी अमाइन्स आपण कोणाला म्हणतो हे माहिती आहे तुम्हाला. मोनो अल्किल डेरिव्हेटिव्ह असतो हा अमोनियाचा. प्रायमरी अमाइन्स आपण रिप्रेझेंटेशन करत असताना RNH2 असा करत असतो, आहे की नाही. तर कॉमन नेम मध्ये प्रायमरी अमाइन्स असेल तर आपण फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप, सुरुवातीला या अल्किल ग्रुपला नाव द्यायचं असते अँड देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप ॲज ए अमाइन. म्हणून कॉमन नेम मध्ये यांचं N
अल्किल अमाइन्स असंच नाव येत असते. आणि IUPAC नॉमेनक्लेचर जेव्हा करत असतो आपण कोणाचं या प्रायमरी अमाइनचं, तर हे कोणाच्या नावानं असते, पॅरेंट अल्केनच्या नावानं आलेलं असते. त्यामध्ये आपण शेवटचा ई रिप्लेस करतो. या ईच्या जागी काय आणत असतं, अमाइन हे वर्ड आणत असतं. त्याच्यामुळं IUPAC नेम काय आलं पाहिजे, प्रायमरी अमाइनचं अल्केना अमाइन, ई रिप्लेस बाय काय आलं पाहिजे, अल्केना अमाइन, असं IUPAC नेम आलं पाहिजे. चला आता आपण सुरुवातीला कॉमन नेम देऊ, त्यानंतर त्यांना IUPAC नॉमेनक्लेचर करू. ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा प्रायमरी अमाइनचे फॉर्म्युले इथे ड्रॉ करू आपण. एक एक फॉर्म्युला इन्क्रीज करत जाऊ, कार्बनची संख्या, आणि प्रत्येक प्रायमरी अमाइन्सला नाव कसं देतात ते समजून घेऊ. जसं मी सर्वात पहिले एक कार्बनवाला प्रायमरी अमाइन्स काढल NH2 आहे की नाही, तर इथे जर मी CH3NH2 हा वाला पहिला फॉर्म्युला काढला तर कॉमन नेम मध्ये काय म्हणता, फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप, देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप एज ए अमाइन्स. तर हा अल्किल ग्रुप कोणता आहे, मिथिल. एक कार्बन असेल तर आपण मिथिल म्हणतो. फंक्शनल ग्रुप कोणता आहे आपला, अमाइन. कॉमन नेम मध्ये आपण यांना मिथिल अमाइन म्हणतो. IUPAC नाव देत असताना काय करत असतो, अल्किनच्या नाव देत असतो. लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहे, एक कार्बन असेल तर पॅरेंट अल्केनचं नाव काय असते, मिथेन. काय असते, मिथेन. पण आपण शेवटचा ई रिप्लेस करत असतो कशानं, अमाइन्स, म्हणून याचा IUPAC नेम येणार आहे मिथेना अमाइन. ठीक आहे. सेकंड फॉर्म्युला काढू आपण. इथे 2 कार्बन वाला 1 2, त्याला NH2 ग्रुप लावू आहे की नाही. यांचं कॉमन नेम आणि IUPAC नेम समजून घेऊ. फर्स्ट नेम ही अल्किल ग्रुप कॉमन नेम मध्ये. 2 कार्बन असेल तर त्या अल्किल ग्रुपचं नाव काय असते, इथिल. आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे आपला, अमाइन, म्हणून याचं कॉमन नेम इथिल अमाइन असेल. IUPAC नाव देत असताना काय करत असतो आपण, अल्केनच्या नावावर आणत असतो. सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन, फंक्शनल ग्रुप असणारी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. त्यामध्ये जेवढे कार्बन असेल त्याच्यानुसार पॅरेंट अल्केनचं नाव देत असतो, इथे आहे की नाही. पण हा अमाइन असल्यामुळं ई रिप्लेस बाय काय करणार आहात तुम्ही, अमाइन, म्हणून याचं नाव येणार आहे IUPAC मध्ये इथेना अमाइन्स. ETS सांगते की 2 कार्बन आहे, अमाइन सांगते की NH2 ग्रुप आहे. आता थर्ड फॉर्म्युला काढतो मी. 3 कार्बन वाला 1 2 3, एकदा NH2 ग्रुप प्रायमरी अमाइन्स मध्ये असा लावतो, एकदा NH2 ग्रुप 2 नंबरच्या कार्बनला लावतो. म्हणजे हे जे प्रॉपिन आहे याच्यामध्ये 2 आयसोमर्स तयार होतात, 2 फॉर्म्युले तयार होत असतात. एक असा तयार होईल 3 कार्बन वाला अमाइन, आणि एकदा आपण NH2 ग्रुप प्रायमरी अमाइन्स मध्ये सेकंड कार्बन लावतो. तर कॉमन नेम देत असताना सुरुवातीला आपण ही लॉंगेस्ट चेन, फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप, हा कोणता अल्किल ग्रुप आहे, N प्रोपिन अमाइन. याला काय म्हणतो आपण, N 3 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल, प्रोपिन. आणि फंक्शनल ग्रुप तुमचा कोणता आहे, अमाइन. IUPAC नाव कोणाच्या नावानं म्हणसाल, पॅरेंट अल्केनच्या. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा. किती कार्बन आहे, 1 2 3 असल्यामुळे आपण पॅरेंट अल्केनचं नाव काय म्हणतो, प्रोपेन म्हणत असतो. काय म्हणत असतो, प्रोपेन. पण 3 कार्बन असेल तर नंबरिंग द्यावं लागत असते, जिथून फंक्शनल ग्रुप काय येतो, जवळ येतो. इथे 1 नंबरला फंक्शनल ग्रुप येतो, म्हणून आपण ई रिप्लेस करत असतो आणि त्या फंक्शनल ग्रुप कुठे आहे त्याची पोझिशन सांगतो. 1 नंबरला आहे. 1 नंबरला कोण आहे, अमाइन, म्हणून यांचं IUPAC नाव राहणार आहे प्रोपेन 1 अमाइन. ठीक आहे. हा वाला जो कंपाऊंड आहे यांचं मला कॉमन नेम द्यायचं आहे. पहिल्यांदा 3 कार्बन आहे म्हणजे प्रोपिल आहे, पण हा सेकंडरी कार्बनला NH2 ग्रुप अटॅच आहे ना, हा सेकंडरी कार्बनला अटॅच आहे, म्हणून मी काय म्हणणार आहे, याला सेकंडरी प्रोपिन. 3 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल, प्रोपिन. आणि फंक्शनल ग्रुप तुमचा कोणता आहे, अमाइन, म्हणून यांचं नाव राहणार आहे सेकंडरी प्रोपिल अमाइन. IUPAC नाव द्यायचं आहे तर अल्केनच्या नाव येत असते. लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप असेल, कार्बन मोजा आणि त्याच्यानुसार पॅरेंट अल्केनचं नाव द्या. 3 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल, प्रोपेनचा मेंबर आहे. पण हा अमाइन असल्यामुळं आपण काय करत असतो, अमाइन मध्ये ई रिप्लेस बाय काय आणतो, शेवटी अमाइन आणत असतो. तर 3 कार्बन असेल तर नंबरिंग द्यावं लागते जिथून फंक्शनल ग्रुप जवळ येत असतो. तर हा 2 नंबरला येतो,
म्हणून 2 इथे द्यावं लागेल. प्रोपेन 2 अमाइन्स असं याचं IUPAC नेम आहे. तर हे दोघं जण एकमेकांचे काय माहिती आहे का? हे जे थर्ड फॉर्म्युले काढले आपण, हा एक आणि हा एक आहे ना, तर हे एकमेकांचे कोणते आयसोमर्स असतात? पोझिशन आयसोमर्स. इथे 1 नंबरला NH2 ग्रुप आहे, इथे 2 नंबरला NH2 ग्रुप आहे, म्हणून यांना आपण काय म्हणत असतो? दे आर पोझिशन आयसोमर्स. तर हे फंक्शनल ग्रुपची पोझिशन चेंज आहे. बाकी कार्बनचं स्केलेटन सेम आहे, 3 कार्बन आहे. इथे 1 नंबरच्या कार्बनला NH2 ग्रुप आहे, इथे 2 नंबरच्या कार्बनला NH2 ग्रुप आहे, म्हणून हे झाले एकमेकांचे पोझिशन आयसोमर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी 4 कार्बनवाला फॉर्म्युला काढतो आणि त्याचं कॉमन नेम आणि IUPAC नेम समजावून सांगतो. बरोबर आहे. तर हे झालं आपलं 3 कार्बन पर्यंत. तर 4 कार्बन मध्ये प्रायमरी अमाइन्स काढणार आहोत, म्हणजे एकच अल्किल ग्रुप अटॅच असणार आहे. तर 1 2 3 4 एकदा NH2 ग्रुप येईल आहे की नाही 4 कार्बन मध्ये. दुसरा येईल 1 2 3 4 2 नंबरच्या कार्बनला NH2 लावा आहे ना. तिसरा 1 2 3 आणि 4 ब्रँच काढा कार्बनची. इथे ब्रँच नाही, ही स्ट्रेट चेन होते दोन्ही. आता कोणत्याही एका कार्बनला NH2 लावा, याला लावला, याला लावला किंवा याला लावला तर सेम होईल, पण या कार्बनला लावला तर तो डिफरंट होईल, म्हणून मी पुन्हा तसाच काढतो 1 2 3 आणि या टर्शरी कार्बनला NH2 लावतो. तर असे 4 डिफरंट आयसोमर्स बनतील. हे तर माहिती आहे तुम्हाला. यांना आता नाव द्यायचे आहे कॉमन नेम. पहिले प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करतो मी. या प्रकारे मी ही कार्बनच्या व्हॅलन्सी 4 करत नेत जातो. हायड्रोजन्स तेवढे देऊन द्यायचे आहे की नाही. 1 असल्यामुळं 3, 3 असल्यामुळं 1, 2 असल्यामुळं 2, इथे 1 असल्यामुळं 3, 1 असल्यामुळं 3, 1 असल्यामुळं 3. अशा प्रकारे हे 4 फॉर्म्युले तयार होतील 4 कार्बनवाले. बरोबर आहे की नाही. हा एक, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. क्लिअर आहे इथपर्यंत? लक्षात आलं? आतापर्यंत आपण जे 3 कार्बन पर्यंत पाहिले, आता हे 4 कार्बन वाले बघून राहिलो आपण. लक्ष ठेवा, या 4 कार्बन मध्ये असे 4 फॉर्म्युले तयार होते, त्यांना 4 आयसोमर्सच म्हणतात है की नाही. तर अशा प्रकारे आता मी यांचं कॉमन नेम देतो. पहिल्यांदा कॉमन नेम मध्ये काय असते? फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप, देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप. तर हा काय आहे? 4 असल्यामुळे ब्युटील तर आहे, पण कोणता ब्युटील आहे? N ब्युटील आहे, नॉर्मल स्टेट चेन अनब्रँच. आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे तुमचा? अमाइन. म्हणून याचं कॉमन नेम आहे N ब्युटील अमाइन्स. IUPAC मध्ये काय करतो आपण? अल्केनच्या नावाने आणत असतो. लॉंगेज चेन मध्ये किती कार्बन आहे? 4 कार्बन आहे. 4 कार्बन असल्यामुळे तुम्ही कशाचा मेंबर बनसाल? ब्युटेनचा मेंबर बनसाल. पण तुम्ही E रिप्लेस बाय काय करत असता? अमाइन आणत असता अमाइन मध्ये, म्हणजे ब्युटेन अमाइन. पण यांची पोझिशन सांगायला लागत असते. फंक्शनल ग्रुप नेमका कोणत्या पोझिशन्सला आहे? 1 नंबरला आहे, म्हणून ब्युटेन 1 अमाइन असं याचं IUPAC नेम. क्लिअर आहे? या कंपाऊंडचं कॉमन नेम सांगा पहिल्यांदा. अल्किल ग्रुपचं नाव काय? ब्युटील आहे, पण सेकंडरी ब्युटील आहे. हा सेकंडरी कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे तुमचा, त्यामुळे याचं कॉमन नेम देत असताना सेकंडरी ब्युटील अमाइन असं याचं कॉमन नेम आहे. बरोबर आहे? IUPAC नेम देत असताना काय करत असतो आपण? नंबरिंग देत असतो. जिथून फंक्शनल ग्रुप येत असते अल्केनच्या नावावरून देत असतो. तर इथून हा फंक्शनल ग्रुप जवळ येते. 4 कार्बन आहे म्हणून या साईडला नंबरिंग द्यायची, या साईडला तो 3 नंबर लिहायला असता. 4 कार्बन आहे म्हणून आपण कोणाचा मेंबर म्हणतो? ब्युटेनचा मेंबर म्हणत असतो. पण E रिप्लेस बाय काय येत असते? अमाइन. म्हणून याला ब्युटेन अमाइन तर बनणार आहोत, पण इथे हे 2 नंबरला आहे NH2 ग्रुप, म्हणून याला काय म्हणतो आपण? ब्युटेन 2 अमाइन. हा ब्युटेन 1 अमाइन होता, हा ब्युटेन 2 अमाइन आहे की नाही. बस यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुपची पोझिशन बदललेली आहे. कार्बनची चेन स्ट्रेट आहे, कार्बनची चेन स्ट्रेट आहे. हे 1 नंबरला NH2 ग्रुप आहे, हे 2 नंबरला NH2 ग्रुप आहे. आणि हे दोघे एकमेकांपासून कशाने डिफर आहे? फक्त पोझिशन मध्ये. इथेही 4 कार्बनची चेन स्ट्रेट आहे, इथेही 4 कार्बनची चेन स्ट्रेट आहे. त्याच्यामुळे चेन आयसोमर्स नाही आहे, ते पोझिशन आयसोमर्स आहे. त्याच्यामुळे हे दोघे एकमेकांचे कोणते आयसोमर्स आहे? पोझिशन आयसोमर्स आहे ना. म्हणजे फंक्शनल ग्रुपच्या पोझिशनला डिफर आहे, म्हणून त्यांच्या नावामध्ये ब्युटेन 1 अमाइन 4 कार्बन आहे, 1 नंबरला NH2 आहे. ब्युटेन 2 अमाइन 4 कार्बन आहे, 2 नंबरच्या कार्बनला NH2 ग्रुप आहे. बघा इथे सांगतो आता मी.
हा जो आपण फॉर्म्युला काढला होता ते यांचं कॉमन नेम देऊ आपण. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 आहे म्हणजे आयसो. टोटल कार्बन 4 आहे म्हणजे ब्युटील आहेच आहे कॉमन नेम मध्ये, पण कोणता ब्युटील आहे? आयसो. म्हणून याचं कॉमन नेम काय राहणार आहे? आयसो ब्युटील. आणि फंक्शनल ग्रुप आपला अमाइन आहेच, आयसो ब्युटील अमाइन हे कॉमन नेम आहे. IUPAC मध्ये काय करत असतो? अल्केनच्या नावावर नाव देत असतो. फंक्शनल ग्रुप असणारी लॉन्गेज चेन सिलेक्ट करत असतो. टोटल कार्बन किती आहे? 1 2 3 असेही 3 आहे. 1 2 3 असेही घेतलं असतं तरी चाललं असतं. आता 3च कार्बन आहे लॉन्गेज चेन म्हणून, मग काय म्हणसाल त्याला? प्रोपेनचा मेंबर म्हणसाल. काय म्हणसाल? प्रोपेनचा. अमाइन असल्यामुळे ई रिप्लेस बाय अमाइन हे येणारच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबरिंग येत असतो जिथे पोझिशन फंक्शनल ग्रुपची. 1 नंबरला काय येत असते? अमाइन. 1 नंबरला 1 प्रोपेन अमाइन आहे, पण 2 नंबरला मिथिल ग्रुप आहे म्हणून याचं नाव काय येत असते? हे 2 आपण सबस्टिट्यूएंटची पोझिशन दाखवतो. 2 मिथिल प्रोपेन 1 अमाइन असे या आयसोब्युटील अमाइनचं IUPAC नेम आहे. त्यानंतर हा वाला फॉर्म्युला पाहतो. याचं कॉमन नेम देत असताना हा टर्शरी कार्बन आहे की नाही? टर्शरी कार्बन आहे. तर टर्शरी कार्बनला आपला NH2 ग्रुप आहे म्हणजे टर्शरी ब्युटील आहे हा, म्हणून याचं कॉमन नेम देत असताना टर्शरी ब्युटील अमाइन हे याचं कॉमन नेम आहे. IUPAC नेम देत असताना सांगा काय करत असतो? लॉन्गेज चेन ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे अशी पाहायची आहे. असेही घेतले तर 3 येते, असेही घेतले तर 3 येते, असेही घेतले तर 3 येत असते. 3 आहे म्हणून पॅरेंट अल्केनचं नाव काय लिहिसाल? प्रोपेन. काय लिहिसाल? प्रोपेन लिहिसाल. पण ई रिप्लेस बाय काय करसाल? अमाइन. अमाइन असते. त्यानंतर नंबरिंग देत असतो आपण जिथून फंक्शनल ग्रुप काय येतो आपला जवळ येतो. हा 2 नंबरला येतो म्हणून प्रोपेन 2 अमाइन्स. तर इथे एक सबस्टिट्यूएंट आहे हा वाला 2 पोझिशन्सला, आणि म्हणून याचं नाव येत असते 2 मिथिल प्रोपेन 2 अमाइन्स. आता जरी याचं नाव टर्शरी ब्युटील अमाइन असेल तरी हा प्रायमरीच अमाइन आहे, आणि याचं नाव आयसोब्युटील अमाइन असेल तरी हा प्रायमरीच अमाइन्स आहे, कारण यांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप पाहून घ्या तुम्ही. NH2 ग्रुप आहे. जो कोणता प्रायमरी अमाइन्स असते तर त्यांची ओळखच काय असते? प्रायमरी अमाइनची त्यामध्ये असणारा फंक्शनल ग्रुप. बघा त्यांच्यामधला फंक्शनल ग्रुप काय असतो? NH2 हा फंक्शनल ग्रुप असतो. आता तुम्हाला विचारलं गेलं असतं पहिला आणि तिसरा हे एकमेकांचे कोणते आयसोमर्स आहे, कारण यांच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजनची संख्या सेम आहे. म्हणजे यांच्यामध्ये C4H11N असा फॉर्म्युला आहे. याही कार्बन मध्ये तेवढेच, याही कंपाऊंड मध्ये तेवढेच कार्बन आहे, तेवढेच हायड्रोजन आहे, तेवढेच नायट्रोजन आहे, आणि याही कंपाऊंड मध्ये. पण ही स्ट्रेट चेन आहे आणि हे ब्रँच चेन आहे, म्हणून हे दोघे एकमेकांचे कोणते आयसोमर्स आहेत? चेन आयसोमर्स. हे सेकंड आणि थर्ड सुद्धा, हे सेकंड आणि थर्ड जर विचारलं असतं तरी हे कोणतं आहे? हे स्ट्रेट चेन आहे आणि हे ब्रँच चेन आहे, म्हणून हे चेन आयसोमर्स राहिले असते. काय राहिले असते? चेन आयसोमर्स. चेन न डिफर आहे म्हणून चेन आयसोमर्स. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते? तर अशा प्रकारे आपण कॉमन नेम देऊन राहिलेलो. तर कोणताही फॉर्म्युला काढू द्या प्रायमरी अमाइन्स मध्ये, तर तुम्हाला त्याचं नाव देत असताना फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप अँड देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप एज ए अमाइन. चला मी अजून काही फॉर्म्युले काढून दाखवतो, त्यांच्यामध्ये तुम्हाला प्रायमरी, सेकंडरी, प्रायमरी अमाइन्स चालू आहे, पण सध्या प्रायमरी अमाइन्सच पाहून राहिलो. तर जसं मी आता एक निओपेंटिल अमाइन घेतला, सेकंड लास्ट कार्बनवर 2CH3 ग्रुप म्हणजे निओ, पेंटिल म्हणजे 5 कार्बन, त्याला मी NH2 ग्रुप लावतोय. तर हा झाला आपला कॉमन नेम देत असताना फर्स्ट नेम मी अल्किल ग्रुप, देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप. तर हे 5 कार्बन आहे म्हणजे पेंटिल तर आहेच, पण हा कोणता पेंटिल आहे? निओ. सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 दिसते म्हणून नावाच्या समोर काय घेतो आपण? निओ. आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे आपला? अमाइन. हे झालं याचं कॉमन नेम. IUPAC नाव द्यायचं असेल तर काय करत असतो आपण? हे जो फंक्शनल ग्रुप आहे ते लॉन्गेज चेन सिलेक्ट करत असतो आणि अल्केनच्या नावानुसार. त्याच्यामुळे 1 2 3 लॉन्गेज चेन मध्ये 3 कार्बन आहे. 3 कार्बन असेल तर पॅरेंट अल्केनचं नाव काय असते? अल्केनचं नाव प्रोपेन. अमाइन असल्यामुळे आपण काय म्हणणार आहोत? ई रिप्लेस बाय अमाइन. आता नंबरिंग देत असतो जिथून फंक्शनल ग्रुप काय येतो आपला जवळ येत असतो. तर इथे 1 2 3 1 नंबरला आहे हा,
म्हणून मी प्रोपेन 1 अमाइन म्हणतो. आता सबस्टिट्यूएंट पाहू. हे दोन सबस्टिट्यूएंट आहेत. कुठे कुठे आहे या लॉन्गेज चेनवर एक 2 ला आहे आणि दुसराही 2 ला आहे. एक 2 ला आहे दुसराही 2 ला आहे. म्हणून यांचं नाव काय राहणार आहे? 2,2 डायमिथिल. 2 मिथिल आहेत म्हणून 2,2 डायमिथिल प्रोपेन 1 अमाइन्स असं याचं IUPAC नेम आहे. ठीक आहे, कळून राहिलं मी काय सांगितलं आहे ते. नेक्स्ट फॉर्म्युला काढतो मी. बघा लक्षात ठेवायचं आहे. हा वाला जर फॉर्म्युला काढला तर तुम्ही याचं कॉमन नेम आणि IUPAC नेम द्या म्हटलं तर फटकन सांगता यायला पाहिजे आपल्याला. हा वाला फॉर्म्युला काढला आता मी. तर हा बघा 3 आणि 2 5 कार्बन ऍटम आहे आपल्याकडे. 5 असेल तर आपण पेंटिल म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? पेंटिल. पण हा कोणता पेंटिल आहे सांगा? सेकंड क्लास कार्बनवर एक CH3 आहे म्हणजे आयसो, म्हणून हे आयसो पेंटिल आहे. हे सेकंड क्लास कार्बनवर 2 CH3 होते म्हणून निओ पेंटिल होता. तर हा आयसो पेंटिल आहे आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे आपला? अमाइन. म्हणून याचं कॉमन नेम आहे आयसो पेंटिल अमाइन. IUPAC नाव देत असताना लॉन्गेज चेन सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप असेल, है ना. त्याच्यानुसार टोटल कार्बन मोजा 4 आहे. 4 असल्यामुळे आपण काय म्हणणार आहोत? ब्युटेनचा मेंबर म्हणणार आहोत. ई रिप्लेस बाय काय होईल? अमाइन. दुसरा रूल आहे नंबरिंग देणे, जिथून फंक्शनल ग्रुप काय येतो? जवळ येत असतो. हा 1 नंबरला येतो म्हणून ब्युटेन 1 अमाइन. त्याच्यानंतर एक सबस्टिट्यूएंट आहे या लॉन्गेज चेनवर 3 ला सबस्टिट्यूएंट आहे म्हणून आपण याचं नाव 3 मिथिल ब्युटेन 1 अमाइन्स असं देऊ. बरोबर आहे. आता क्वेश्चन असे असतात, बघा लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला असा फॉर्म्युला नाही दिला जात, नाव दिले जात असते. या नावावरून तुम्हाला काय काढायचं आहे? फॉर्म्युला काढायचा आहे. तर तेही काढता आला पाहिजे. तर IUPAC नेम असेल तर एकदम सिंपलच आहे. अमाइन म्हटलं की नायट्रोजन वाला कंपाऊंड आहे हे लक्षात ठेवायचं आहे. प्रोपेन म्हणजे किती कार्बन? 3 कार्बन. 1 2 3. हे प्रोपेनचं मिनिंग आहे 3 कार्बन. 1 नंबरला काय म्हणते? नायट्रोजन आहे. 1 नंबरच्या कार्बनला नायट्रोजन्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर समोर वाचा काय म्हणते? 2,2 ला डायमिथिल आहे. 2 ला एक मिथिल आहे आणि 2 लाच एक मिथिल आहे. झालं. समोर काही आहे का? नाही. आता प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करा. झाला फॉर्म्युला. नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 करा. इथे बघा हा फॉर्म्युला काढा म्हटलं. अमाइन म्हटलं की नायट्रोजन वाला कंपाऊंड आहे. ब्युटेनचा अर्थ काय? 4 कार्बन आहे. IUPAC मधून शेवटून सोल्व करायचं आहे. 1 2 3 4 ब्युटेन म्हणजे 1 ला काय म्हणते? NH2 ग्रुप आहे. 1 नंबरच्या कार्बनला नायट्रोजन आहे असं समजून घ्या. समोर वाचा 3 ला काय म्हणते? मिथिल. हे 2 आणि हे 3 नंबरचा कार्बन. 3 ला मिथिल आहे. समोर काही आहे का? नाही. मग आता प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करा आणि नायट्रोजनची व्हॅलन्सी किती करा? 3 करा. झाला तुमचा फॉर्म्युला. असं आपल्याला नाव जर दिलं असेल तर त्याच्यावरून फॉर्म्युला काढणं एकदमच सोपं आहे. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते? अशा प्रकारे. आता जर बघा लक्षात ठेवायचं आहे तर या प्रकारे आपण प्रायमरी अमाइन्सला नाव देत असतो. आता काही असे फॉर्म्युले आहेत की ज्यांच्यामध्ये 2 NH2 ग्रुप येत असेल प्रायमरीमध्ये, तर त्यांच्यामध्ये काय करायचं? म्हणजे प्रायमरीच अमाइन्स असल्यासारखे आहे. NH2 ग्रुप आहे म्हणजे, तर त्यांच्यामध्ये जर 2 NH2 ग्रुप असेल तर त्यांना कॉमन नेम कसं द्यायचं आणि IUPAC नेम कसं द्यायचं आहे बघा लक्षात ठेवायचं आहे. हा एक फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला. जसं मी एक NH2 ग्रुप या साईडने एका कार्बनला लावतो आणि एक NH2 ग्रुप मी या साईडला कार्बनला लावतो. आता याचं नाव कसं द्यायचं आहे? तर आपण पहिल्यांदा तुम्हाला माहिती असेल CH2 डबल बॉन्ड CH2 अशा टाईपचा कार्बन आहे. डबल बॉन्ड सारखा कार्बन असेल तर त्याला काय म्हणत असतात? YLENE कॉमन नेम मध्ये इथिलीन. आता मी यांचे 2 हाईट बॉन्ड काढला आणि इकडे काय लावला? एक NH2 लावला आणि एक NH2 या लावला. म्हणजे हा तर कार्बन इथिलीन टाईपचाच आहे. म्हणजे हे वाले कार्बन तुमचे कोणते आहे? इथिलीन टाईपचे कार्बन आहे. म्हणून मी याचं नाव देताना कॉमन नेम मध्ये काय म्हणणार आहोत? इथिलीन है ना. आणि 2 आहे आपल्यापाशी अमाइन म्हणजे डाय अमाइन, म्हणून याचं कॉमन नेम आहे इथिलीन डाय अमाइन. क्लिअर आहे मी काय म्हटलं आहे ते? तर याचं कॉमन नेम देसाल तुम्ही इथिलीन डाय अमाइन. त्यानंतर आता IUPAC नाव देत असताना काय करायचं? तर हॅलो अल्केन हॅलो अल्केना अमाइन्स असेल. IUPAC नेम कसं येईल याचं? अल्केना अमाइन्स असेल.
पण इथे लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस दोन फंक्शनल ग्रुप असते तेव्हा ई रिप्लेस नाही करायचा. काय रिप्लेस नाही करायचा? ई रिप्लेस नाही करायचा. त्याच्यामुळे लॉन्गेस्ट चेन मध्ये दोन कार्बन आहे म्हणून तुम्ही काय म्हणसाल? इथेन. बघा लक्षात ठेवायचं आहे इथे ई रिप्लेस करायचा नाही. ज्यावेळेस दोन NH2 ग्रुप येईल, एकच असला तर ई रिप्लेस करायला लागत असते, अल्केन अमाइन. ठीक आहे. आता 1 आणि 2 ला दोन आहेत म्हणून एक 1 ला आहे आणि एक 2 ला आहे. दोन वेळेस आहे काय? अमाइन. म्हणून 1 2 इथे 1 2 डाय अमाइन असं याचं IUPAC नेम आहे. चला मी असाच एक दुसरा फॉर्म्युला काढतो ज्याचं नाव तुम्हाला सांगायचं आहे. बघा, एक NH2 ग्रुप, एक CH2 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 किती वेळेस काढतो मी? 6 टाइम काढतो. बघा 1 2 3 4 5 6 आणि पुन्हा एक NH2 लावतो. आता यांचं कॉमन नेम काय आहे? लक्षात ठेवायचं आहे. आता हे CH2 ग्रुप म्हणजे काय असते माहिती आहे का? याला आपण काय म्हणतो? मिथिलीन ग्रुप म्हणत असतो. काय म्हणतो? मिथिलीन. हे किती टाइम्स आहेत हे बघा, 1 2 3 4 5 6 आणि या मिथिलीन ग्रुपच्या दोन कॉर्नरला NH2 ग्रुप आहे. 6 टाइम आहे ना, म्हणून तुम्ही काय म्हणसाल याला? हेक्सा मिथिलीन. 6 वेळेस मिथिलीन आहे. हेक्सा मिथिलीन डाय अमाइन. याचं कॉमन नेम काय लिहिसाल? हेक्सा मिथिलीन डाय अमाइन. म्हणून याचं कॉमन नेम लिहित असताना काय लिहिसाल? हेक्सा मिथिलीन. बघा लक्षात ठेवायचं आहे हेक्सा मिथिलीन. का लिहिलं समजलं ना? हे CH2 ग्रुपला आपण मिथिलीन ग्रुप म्हणत असतो आणि हे CH2 ग्रुप आपले किती टाइम्स आहेत? तर 6 टाइम. म्हणून यांचं नाव आहे हेक्सा मिथिलीन आणि दोन वेळेस अमाइन आहे म्हणून डाय अमाइन असं यांचं कॉमन नेम आहे. बरोबर आहे. हे जे पॉलिमर असतो ना, पॉलिमर कोणता पॉलिमर? नायलॉन 66. नायलॉन 66 नावाचा जो पॉलिमर तयार करत असतो त्यामधलं हे स्टार्टिंग केमिकल आहे ज्याला आपण हेक्सा मिथिलीन डाय अमाइन म्हणत असतो. समजून राहिलं मी काय म्हटलं आहे ते? तर हे मिथिलीन ग्रुप 6 टाइम आहे म्हणून आपण याला हेक्सा आणि मिथिलीन डाय अमाइन असं म्हणतो. तर याला कंडेन्स करून लिहिता येत असते. बघा याला कंडेन्स करून कसं लिहिता येईल? NH2 हे 6 टाइम आहे ना, CH2/6 आणि NH2 आहे ना, तर हेच आहे ते हेक्सा मिथिलीन डाय अमाइन असं म्हणतात. आता IUPAC चे नाव काय राहणार आहे? अल्केना अमाइन. ई रिप्लेस नाही करायचा. आता दोन NH2 ग्रुप असेल ना तर ई रिप्लेस नाही करायचा. आता लॉन्गेस्ट चेन मध्ये कार्बन मोजा किती आहे? 6 कार्बन असेल तर हेक्सेनचा मेंबर आहे. पण इथे ई रिप्लेस करायचा नाही कारण दोन NH2 ग्रुप आहे ना. त्यानंतर नंबरिंग द्या जिथून ते फंक्शनल ग्रुप काय येतील? जवळ येतील. इकडून दिला काय इकडून दिला काय? हे 1 आणि ते 6 लाच येईल. एक 1 ला आहे आणि एक 6 ला आहे. हेक्सेन 1 6. एक 1 ला आहे आणि एक 6 ला आहे. असे दोन आहेत म्हणून डाय अमीन. ठीक आहे. हेक्सेन 1 6 डाय अमाइन असं यांचं नाव आहे. क्लिअर आहे. तर हा जो केमिकल कंपाऊंड आहे तुम्हाला एक चॅप्टर आहे पॉलिमर नावाचं चॅप्टर. त्या पॉलिमर चॅप्टर मध्ये आपण नायलॉन 66 नावाचा एक पॉलिमर तयार करत असतो जे नायलॉन बॅग्स, त्यानंतर सर्जिकल स्विचर्स, फिशिंग नेट्स, टायरचे जे कॉर्ड्स असतात ते बनवण्यासाठी आपण वापरतो की नाही नायलॉन. तर हे नायलॉन जे असते तर तो बनवताना हा स्टार्टिंग केमिकल तिथं वापरल्या जात असते हेक्सा मिथिलीन डाय अमाइन किंवा हेक्सेन 1 6 डाय अमाइन. असं हे प्रायमरी अमाइनचे काही फॉर्म्युले तुमच्या समोर मी मांडले आणि त्यांचे कॉमन नेम आणि IUPAC नेम दिले आपण. बरोबर आहे. तसंच काही आपण दोन अमाइन्स आपल्याला माहिती आहे की अमाइन्सही जसं अल्किल हॅलाइड आपण शिकलो होतो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तसंच मी अलिलिक अमाइन्स आणि बेन्झिलिक अमाइन हे तुम्हाला प्रायमरी मधले समजावून सांगतो. लक्ष द्यायचं आहे. हा वाला कार्बन जो असतो तो वाला कार्बन कोणता असेल मला सांगायचं आहे तुम्हीच. CH3 CH2 डबल बॉन्ड CH2 हे sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे ज्याला आपण अलिलिक कार्बन म्हणत असतो आहे की नाही. तर या अलिलिक कार्बनला जर मी NH2 ग्रुप लावला तर हा झाला अलिलिक अमाइन. काय तयार झाला? हे प्रायमरी अमाइन्सच आहे फक्त हे कोणत्या प्रकारचा आहे? अलिलिक कॅटेगरीचा. आपण पाहिलेला याच्या आधी
की sp3 hybridized carbon next to the carbon double bond is called as allylic carbon. त्याला जर NH2 ग्रुप असेल तर हा अलिलिक प्रायमरी अमाइन्स आहे. कसा आहे हा अलिलिक प्रायमरी अमाइन्स. तर यांचं नाव देत असताना आपण काय म्हणणार आहोत? अलिलिक अमाइन. काय म्हणसाल? अलिल अमाइन. काय म्हणसाल याला? अलिल अमाइन असं म्हणसाल. लक्षात ठेवायचं आहे. आयुपीएस नेम घेत असताना काय करायचं आहे? हा हॅलो अल्केन नाहीये. हे सगळं अमाइनो अल्केन नाहीये, अल्कीन आहे. डबल बॉन्ड आहे म्हणजे अल्कीन आहे. लॉंगेस्ट चेन मध्ये आता किती कार्बन आहे बघा? 3 कार्बन आहे ना. एक नंबरला तुमचा NH2 ग्रुप 2 आणि 3 असं देसाल तुम्ही यांच्यामध्ये. काय करसाल? एक नंबरला तुम्ही काय करसाल? एक नंबरला तुमचा कोणता ग्रुप असेल? NH2 ग्रुप आहे आणि 2 नंबरला डबल बॉन्ड आहे. तर हा अल्कीन आहे. प्रॉप 3 कार्बन असल्यामुळे काय म्हणसाल? प्रॉप आहे ना. 3 कार्बन असल्यामुळे प्रॉप म्हणसाल. आणि ह्या ईयनी आहे म्हणजेच अल्कीन आहे म्हणून प्रॉपिन. तर एक नंबरला तुमचा काय लागलेला आहे? हा ई रिप्लेस करणार आपण शेवटचा. त्या जागी काय येणार आहोत? अमाइन. काय येणार आहोत? अमाइन. आणि हा डबल बॉन्ड कुठं आहे बघा? 2 नंबरला आहे म्हणून याला काय म्हणसाल? प्रॉप 2En 1 अमाइन असं यांचं आयुपीएस नेम आहे. तर हा वेगळ्या प्रकारचा प्रायमरी अमाइन्स आहे. अलिलिक अमाइन्स म्हणतो आपण. तर कॉमन नेम मध्ये याला अलिल अमाइन म्हणायचं आहे आणि आयुपीएस मध्ये काय म्हणायचं आहे? प्रॉप 2En 1 अमाइन असं म्हणणार आहोत. तसंच नेक्स्ट आपण अलिलिक अमाइन्स नंतर आपण कोणता पाहिला होता? अलिलिक अमाइन. असंच एक बेन्झिलिक प्रायमरी अमाइन सुद्धा पाहून घेऊ आपण. बेन्झिलिक प्रायमरी अमाइन. तर बेन्झिलिक प्रायमरी अमाइन्स म्हणजे बेन्झिलिक कार्बन म्हणजे कोणता असतो? sp3 हायब्रिडाइज कार्बन. हा वाला sp3 हायब्रिडाइज कार्बन नेक्स्ट टू द बेन्झीन रिंग त्याला आपण बेन्झिलिक कार्बन म्हणतो. आणि या कार्बनला जर NH2 ग्रुप अटॅच असेल तर याला बेन्झिलिक अमाइन म्हणतात. तर कॉमन नेम मध्ये याला आपण काय म्हणणार आहोत? बेन्झिलिक अमाइनस म्हणणार आहोत. बरोबर आहे. बेन्झिल अमाइनस म्हणणार आहोत. कॉमन नेम मध्ये आपण याचं नाव आपल्याला पाठ करायचं कामच नाहीये. बेन्झिल अमाइनस म्हणणार आहोत. बेन्झिल ग्रुप असतो म्हणून कॉमन नेम मध्ये बेन्झिल एवढ्या पार्टला आपण बेन्झिल म्हणत असतो. आणि याला काय म्हणसाल? अमाइन. हा बेन्झिल अमाइन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आयुपीएस नाव द्यायचं असेल तर हा अल्केन आणि हा आता फिनिल. अल्केना अमाइनच आलं पाहिजे. आता एक नंबरलाच तुमचा NH2 ग्रुप आहे आणि एक नंबरला हा फिनिल ग्रुप आहे की नाही. म्हणजे हे मिथेन तर आहेच. ई रिप्लेस बाय काय करसाल? अमाइन. मिथेना अमाइन तर आहेच आहे की नाही. तर एक नंबरलाच तुमचा फिनिलही आहे. 1 फिनिल मिथेना अमाइन. काय म्हणता याला? 1 फिनिल मिथेना अमाइन किंवा फिनिल मिथेना अमाइन म्हटलं तरी चालते. 1 नाही लिहिलं तरी चालते. फिनिल मिथेना अमाइन असं या प्रायमरी अमाइनचं नॉमेनक्लेचर करायचं आहे. तर हे प्रायमरी अमाइन्स आहे. हेही प्रायमरी अमाइन्सच आहे फंक्शनल ग्रुपनुसार. फक्त हे अलिलिक अमाइन आहे, हे बेन्झिलिक अमाइन्स आहे. आणि आतापर्यंत आपण याच्या आधी जे समजून घेतले ते अल्किल अमाइन होते. काय होते? अल्किल अमाइन्स. म्हणजे फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप. आपण अल्किल ग्रुपला नाव देत असतो आणि देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप ऑफ अमाइन्स. तर हे त्यामधला हे प्रायमरीच अमाइन आहे ज्याच्यामध्ये NH2 ग्रुप आहे. फक्त हे बेन्झिलिक कार्बनला अटॅच असल्यामुळे याला बेन्झिलिक प्रायमरी अमाइन्स म्हणतात आणि हा अलिलिक कार्बनला अटॅच असल्यामुळे हा अलिलिक प्रायमरी अमाइन्स आहे. बस डिफरन्स एवढाच आहे. तर तुम्हाला अलिलिक आणि बेन्झिलिक अमाइन्स सुद्धा माहिती असले पाहिजे प्रायमरी अमाइन्स मध्ये. इथपर्यंत लक्षात आलं? असेच काही अजून प्रायमरी अमाइनचे एक्झाम्पल आहे. आता हा एरोमॅटिक प्रायमरी अमाइन्स आहे. NH2 ग्रुप जिथे असेल ते प्रायमरी अमाइन्सच झालं. तर यांनाही आपण कॉमन नेम आणि आयुपीएस नेम देऊ. जसं बेन्झीनवर NH2 ग्रुप असेल तर याला कॉमन नेम मध्ये ऍनिलीन म्हणतात आणि याला आयुपीएस नेम सुद्धा ऍनिलीन ऍक्सेप्टेड आहे. याचं स्पेशल नाव आहे. कॉमन नेम मध्येही ऍनिलीन म्हणतात आणि आयुपीएस नेमही ऍक्सेप्टेड ॲज ऍनिलीन आहे. पण याला आपण फिनिल अमाइनही म्हणू शकतो. हे बेन्झीन रिंग आहे याला फिनिल म्हणतात जेव्हा सबस्टिट्यूएंट म्हणून असते. तर ऍनिलीन म्हणा कॉमन नेम मध्ये किंवा याला फिनिल अमाइन म्हटलं तरी चालत असते कॉमन नेम मध्ये. आता यांचं जर आयुपीएस नेम करायचं असेल तर आयुपीएस नेम मध्येही यांना
ॲनिलीनच म्हणतात. देअर कॉमन नेम इज ऍक्सेप्टेड ॲज ए IUPAC नेम. आहे की नाही? बरेचसे असे ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत की ज्यांचे कॉमन नेम ॲज इट इज ऍक्सेप्टेड IUPAC नेम केल्या गेलेले आहे, म्हणून याला IUPAC मध्येही ॲनिलीनही म्हणता येईल. नाही तर मग जसं आपण अल्केन म्हणतो ना, तर हे अल्केन थोडीच आहे. हे पॅरेंट कंपाऊंड कोणता आहे? बेन्झीन आहे. काय? बेन्झीन. त्याच्यामुळे आपण ई रिप्लेस करणार आहोत शेवटचा आणि याला काय लावणार आहोत? अमाइन. तर याला IUPAC नेम मध्ये बेन्झिना अमाइनही म्हणतात किंवा ॲनिलीनही म्हणतात. IUPAC नेम मध्ये कॉमन नेम मध्ये याला ॲनिलीनही म्हणतात किंवा फिनील अमाइन म्हणतात. ठीक आहे. आता बघा, हा वाला जो कंपाऊंड आहे तर हा ट्युलिन आहे. हा काय आहे? ट्युलिन असते. आणि हे अर्थो पोझिशन्सला NH2 ग्रुप आहे. ही वाली पोझिशन्स कोणती आहे? अर्थो पोझिशन असते. म्हणून आपण काय म्हणणार आहोत याला? अर्थो ट्युलिडीन. काय म्हणसाल? अर्थो ट्युलिडीन म्हणसाल. बघा लक्षात ठेवायचं, याचं कॉमन नेम अर्थो ट्युलिडीन आहे. आणि IUPAC नाव जर द्यायचं असेल याला तर आपण 2 अमायनो बेन्झीन म्हणणार आहोत. सॉरी, याला काय म्हणणार आहोत? 2 अमायनो ट्युलिन म्हणणार आहोत. हे पॅरेंट कंपाऊंड कोणता राहणार आहे तुमचा? ट्युलिन आहे ना. आणि याच्या 2 नंबरला NH2 ग्रुप आहे, म्हणून 2 अमायनो ट्युलिन असं सुद्धा याचं नाव येत असतं. ठीक आहे. याला काय म्हणसाल? सायक्लिक आहे म्हणून सायक्लो. अल्किल अमाइनच आहे हा. सायक्लो हेक्झिल अमाइन. काय म्हणसाल याला कॉमन नेम मध्ये? सायक्लो हेक्झिल अमाइन. आणि IUPAC मध्ये काय म्हणसाल? सायक्लो. सायक्लिक असल्यामुळं सायक्लो हेक्झेन. हेक्झेन म्हणजे अल्केन सारखं है ना. सायक्लो हेक्झेन ई रिप्लेस करसाल कशाला? अमाइन. म्हणून याचा IUPAC नेम सायक्लो हेक्झेन अमाइन. क्लिअर होऊन राहिलं? तर हे सुद्धा प्रायमरी अमाइन्सच आहे. हे सुद्धा प्रायमरी अमाइन्स आहे. हे सुद्धा प्रायमरी आहे. कारण ज्यांच्यामध्ये NH2 फंक्शनल ग्रुप असतो तो प्रायमरी अमाइन्स आहे. फक्त हा प्रायमरी एरोमॅटिक अमाइन्स आहे. हा सुद्धा प्रायमरी एरोमॅटिक अमाइन्स आहे. हा एलिफॅटिक आहे. एरोमॅटिक नाही, रिंग नाही. एरोमॅटिक एलिफॅटिक रिंग आहे. सायक्लिक रिंग एलिफॅटिक असल्यामुळे हे एरोमॅटिक नाही म्हणणार आपण, याला एलिफॅटिक अमाइन्स म्हणणार आहोत. तर असे काही तुमचे नॉमेनक्लेचर होते प्रायमरी अमाइनचे. आता आपण सेकंडरी अमाइनचे कॉमन नेम आणि IUPAC नॉमेनक्लेचर समजून घेऊ. थोडासा डिफरन्स आहे, बाकी नाव देत असताना असंच देणार आहोत आपण. सेकंडरी अमाइनचं सुद्धा बघा लक्षात ठेवायचं आहे. तर इकडे सेकंडरी अमाइनचे नॉमेनक्लेचर समजावून सांगतो मी तुम्हाला. सेकंडरी अमाइन. आता सेकंडरी अमाइन्स म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे की सेकंडरी अमाइन्स मध्ये नायट्रोजन्सला 2 अल्किल ग्रुप अटॅच असतात. किती अल्किल ग्रुप अटॅच असतात? 2 अल्किल ग्रुप अटॅच असतात. आता ज्यावेळेस यांचं कॉमन नेम देणार आहोत, कोणतं नेम? कॉमन नेम देणार आहोत, तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. 2 सारखे असेल तर नावाच्या समोर फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप फक्त डाय अल्किल अमाइन म्हणसाल. जर सेम अल्किल ग्रुप अटॅच असेल तर, आहे की नाही? डाय अल्किल अमाइन. जर R काय असेल तुमचे? सेम अल्किल ग्रुप अटॅच असेल तर, बरोबर आहे की नाही? आणि जर हे अलग अलग असेल तर यांना अल्फाबेटिकल ऑर्डरला अरेंज करायला लागेल. काय? अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरनं अरेंज करावं लागेल. ऑर्डरनी अरेंज करावं लागेल, आहे की नाही? ज्यावेळेस हे डिफरंट असतील तर. ठीक आहे. आणि आता यांचं जर IUPAC नॉमेनक्लेचर करायचं असेल, कोणतं नॉमेनक्लेचर? IUPAC नॉमेनक्लेचर करायचं असेल तर कसं करणार आहोत? आता 2 अल्किल ग्रुप अटॅच आहे. एक तर आपण अल्किल घेणार आहोत. तर हा वाला अल्किल ग्रुप जो लार्जर अल्किल ग्रुप असतो, जो मोठा वाला अल्किल ग्रुप नायट्रोजनला असतो, तो तुम्ही अल्केन काय घेसाल? अल्केनच्याच नावावरून नाव आणसाल, तसंच आणसाल. ई रिप्लेस बाय काय करसाल? अमाइन. काय करसाल? ही. आणि ही कोणासाठी आहे? लार्जर अल्किल ग्रुप. सारखे असेल तर काही प्रॉब्लेमच नाही. लार्जर अल्किल ग्रुप जो असेल तो आपण अल्केना अमाइन्स म्हणून कन्सिडर करतो आणि दुसरा जो आहे तो सबस्टिट्यूएंट म्हणून कन्सिडर करतो. काय करतो? सबस्टिट्यूएंट. तो कोणाला अटॅच आहे? या नायट्रोजनला अटॅच आहे. N अल्किल अल्केना अमाइन असं यांचा IUPAC नेम आलं पाहिजे. बघा लक्षात ठेवायचं आहे.
यांचा आयुपीएसी नेम कसा आला पाहिजे, एन अल्किन अल्केना अमाइन. हा जो अल्किन म्हटलं आपण तर लार्जर अल्किन ग्रुप कन्सिडर एज ए अल्किन ई रिप्लेस बाय अमाइन. आता एक्झाम्पल घेतल्यावर लक्षात येऊन जाईल तुमचं. तर मी काही एक्झाम्पल घेतो सेकंडरी अमाइनचे. जसं सर्वात छोटावाला एक्झाम्पल घेऊ आपण. एक नायट्रोजन्सला मी आता 2 मिथिल ग्रुप लावले, ते यांना कॉमन नेम देत असताना दोन्ही अल्किल ग्रुप सारखे आहे म्हणून काय म्हणसाल, डाय. दोन्हीही मिथिल आहेत म्हणून याचं नाव असणार आहे डायमिथिल अमाइन. असं यांचं कॉमन नेम आहे. बरोबर आहे. आयुपीएससी मध्ये काय करणारा, एक अल्किल ग्रुप तुम्ही सबस्टिट्यूएंट म्हणून कन्सिडर करसाल, एक लॉंगर चेन. आता लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहे, एक असल्यामुळे आपण पॅरेंट अल्किनचं नाव देणार, काय म्हणणारा तुम्ही, मिथेन आहे की नाही. पण हा ई रिप्लेस बाय काय करसाल, नायट्रोजन अटॅच असल्यामुळे अमाइन, मिथेन अमाइन. आणि या नायट्रोजन्सला कोण अटॅच आहे, मिथिल, आणि म्हणून याचं नाव येणार आहे एन मिथिल मिथेना अमाइन. असं यांचं आयुपीएसी नेम आहे. काही काही बुक्स मध्ये हे डायमिथेना अमाइन्स काय दिलेलं आहे, डायमिथेना ई रिप्लेस बाय अमाइन असं देतात काही काही बुक्स मध्ये. तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सेकंड फॉर्म्युला घेतो आता मी. एक मिथिल ग्रुप लावतो, बघा लक्षात ठेवायचं आहे नायट्रोजन्सला, आणि एक इथिल ग्रुप लावतो. हा मला सेकंडरी अमाइन्स घेतला आपण. आता इथे महत्वाचं आहे की हा लार्जर वाला काय करसाल तुम्ही, अल्केना अमाइन. म्हणजे हे 2 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल याला, अल्केना अमाइन. पहिला आपण यांचं कॉमन नेम समजून घेऊ. कॉमन नेम मध्ये काय करसाल, हा इथिल आहे, हा मिथिल आहे. अल्फाबेटिकली ऑर्डरला अरेंज करावं लागेल. ई पहिले येते, एम नंतर येते, म्हणून याचं कॉमन नेम देत असताना इथिल, पहिले इथिलला नाव, नंतर मिथिल, मिथिल, आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे आपला, NH म्हणजे अमाइन. म्हणून याचं कॉमन नेम आहे इथिल मिथिल अमाइन. आयुपीएसी नाव देत असताना काय करत असतात सांगा, हे जो मोठावाला अल्किल ग्रुप आहे तो लार्जर अल्किल ग्रुप आपण काय कन्सिडर करतो, अल्केना अमाइन म्हणून कन्सिडर करतो. लार्जर मध्ये 2 कार्बन आहे, 2 कार्बन असेल तर त्याला काय म्हणसाल, इथेनचा मेंबर आहे ना. नायट्रोजन अटॅच आहे म्हणून ई रिप्लेस बाय अमाइन, इथेना अमाइन. हा वाला तुमचा इथेना अमाइन आहे. आता हा त्याला काय सबस्टिट्यूएंट आहे नायट्रोजनला, म्हणून याचं नाव येत असते एन मिथिल इथेना अमाइन. असं याचं नाव आलं पाहिजे. इथपर्यंत काही प्रॉब्लेमच नाही. ठीक आहे, लक्षात येऊन राहिलं. आता नेक्स्ट फॉर्म्युला काढतो मी 3 कार्बन वाला. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की नंबरिंग द्यावं लागते म्हणून, आहे की नाही. तर आयुपीएससी नेम देत असताना तर बघा मी 3 कार्बन वाला काढतो. एक मिथिल ग्रुप घेतो, नायट्रोजन घेतो, एक CH2 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 CH3 असा एक एन प्रोपिल ग्रुप घेतो. हा सेकंडरी अमाइन्स घेतला. तर आता आपल्याला माहिती आहे की 2 अल्किल ग्रुप अटॅच आहे. कॉमन नेम मध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरनं नाव देसाल. हा एन प्रोपिल आहे, हा मिथिल आहे. MnOP, एम पहिले येत असते, पी नंतर येत असते अल्फाबेटिकली, म्हणून याचं नाव काय देसाल, मिथिल एन प्रोपिल. हा प्रोपिलही एन प्रोपिल आहे हा, म्हणून याचं नाव कोणतं देसाल, मिथिल कॉमन नेम मध्ये. आणि हा कोणता आहे तुमचा, एन प्रोपिल अमाइन. हे कॉमन नेम आहे याचं. बरोबर आहे. आयुपीएससी नाव काय राहणार आहे सांगा, हा लॉंगर चेन आहे. जसं तुम्ही याला NH2 म्हणून कन्सिडर करा, तर NH2 ग्रुप म्हणून कन्सिडर केलं तर 1 2 3 1 नंबरला अमायनो ग्रुप आहे, म्हणून हा कोणाचा मेंबर आहे, प्रोपेनचा मेंबर आहे. अरे आहे की नाही. ई रिप्लेस बाय काय करसाल, अमाइन करसाल. आणि हा नायट्रोजन कोणत्या नंबरच्या कार्बनला अटॅच आहे, 1. म्हणजे हे जसं आपण प्रायमरी अमाइन्स मध्ये नाव देत होतो, फक्त इथे ही अल्किल ग्रुप मी झाकून घेतला आता सध्या. तर हा झाला तुमचा प्रोपेन 1 अमाइन्स, आणि हा झाला तुमचा आता स्मॉलर ग्रुप एन सबस्टिट्यूटेड, एन अल्किल अल्केना अमाइन्स. म्हणून याचं नाव काय येणार आहे, एन मिथिल प्रोपेन 1 अमाइन असं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हाच फॉर्म्युला मी असा काढतो. आता या नायट्रोजन्सला मी सेकंडरी प्रोपिल ग्रुप लावतो. कोणता ग्रुप लावला, सेकंडरी प्रोपिल. तर यांचं कॉमन नेम घेऊ पहिल्यांदा आपण. सांगा कॉमन नेम मध्ये काय, हे मिथिल आहे आणि हे आयसोप्रोपिल आहे किंवा सेकंडरी प्रोपिल. म्हणून कॉमन नेम मध्ये अल्फाबेटिकली मिथिलचा एम पहिले येत असते, आणि हा आयसोप्रोपिल आहे, आयसोप्रोपिल अमाइन. आयुपीएससी नाव देत असताना आपण काय करणार आहोत याला, की दुसरा जो
ग्रुप आहे की नाही, तर झाकून घेतो मी सध्या. आता हे 3 कार्बन दिसतात तुम्हाला, तर हे 1 2 3 दिसतंय. लक्षात आलं मी काय म्हटलंय ते. तर आता 2 नंबरला NH2 ग्रुप आहे. लॉंगेज चेन मध्ये 3 कार्बन आहे आणि त्याला NH2 ग्रुप अटॅच आहे, म्हणून याला काय म्हणसाल आता प्रोपेन. जसं तुम्ही प्रायमरी साठी नाव देत होते, प्रोपेन 2 अमाइन असं येणार आहे ना. हे प्रोपेन 2 नंबरला काय आहे तुमचा, हा 1 2 आणि हा 3, 2 ला अमाइन ग्रुप आहे ना, म्हणून प्रोपेन 2 अमाइन. पण आता हा N सबस्टिट्यूटेड म्हणून जास्तच आहे त्याच्यात, म्हणून याचं नाव येणार आहे N मिथिल प्रोपेन 2 अमाइन असं याचं IUPAC नेम. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलेलं आहे ते, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की कॉमन नेम आणि IUPAC नेम देत असताना IUPAC नेम मध्ये काय करायचं आहे, मी आता सांगितलंय की यांचं जेव्हा आपण IUPAC नॉमेनक्लेचर करणार आहोत तर N अल्किल, बघा लक्षात ठेवायचं याचं IUPAC नेम N अल्किल अल्केना अमाइन असं आलं पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचंच नाही की जो छोटावाला अल्किल ग्रुप असेल तर तो असते स्मॉलर. हे जर असेल तर हे स्मॉलर अल्किल ग्रुप कन्सिडर ॲज ए N सबस्टिट्यूटेड अल्किल ग्रुप, आणि लार्जर अल्किल ग्रुप जो लार्जर अल्किल ग्रुप असेल दॅट इज कन्सिडर ॲज ए अल्केना अमाइन्स. बाकी प्रायमरी अमाइन सारखंच नाव आहे त्याचं, फक्त जो N अल्किल ग्रुप आहे तो आपण प्रायमरी सारखा कन्सिडर करून पहिले प्रायमरी सारखं नाव द्यायचं आहे. बघा एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. इथे CH3 घेतला आपण, इथे नायट्रोजन घेतला NH, इथे मी CH2 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 CH3 असं घेतलं आहे, बरोबर आहे. हा वाला फॉर्म्युला याचं कॉमन नेम देऊ आपण. तर हे मिथिल आहे आणि हे ब्युटिल आहे, बरोबर आहे ते मिथिल आणि ब्युटिल. तर अल्फाबेटिकली कॉमन नेम मध्ये पहिले कोण येत असते, ब्युटिल आणि मग मिथिल, म्हणून याचं नाव येणार आहे N ब्युटिल मिथिल अमाइन. हे कॉमन नेम राहील याचं, काय राहणार आहे कॉमन नेम. IUPAC मध्ये काय आलं पाहिजे, N अल्किल अल्केना अमाइन्स. हा वाला तुमचा N अल्किल ग्रुप आहे आणि हा आहे तुमचा अल्केना अमाइन्स. तर किती कार्बन आहे लॉंगेज चेन मध्ये, 4 असल्यामुळे तुम्ही कोणाचा मेंबर म्हणसाल, ब्युटेनचा. त्यानंतर नंबरिंग द्या जिथून नायट्रोजन अटॅच आहे. 1 नंबरला नायट्रोजन आहे म्हणून 1 अमाइन म्हणसाल इथे. आता N ला कोणता ग्रुप आहे, मिथिल, आणि म्हणून याचं नाव असते आता N मिथिल ब्युटेन 1 अमाइन. क्लिअर होऊन राहिलं. नेक्स्ट फॉर्म्युला काढतो मी. CH3 घेतला, इथे N दिला H. आता इथे मी CH3 CH2 CH3 हा सेकंडरी ब्युटिल ग्रुप आहे. सेकंडरी कार्बनला नायट्रोजन अटॅच आहे, हा सेकंडरी ब्युटिल ग्रुप आहे, लक्षात ठेवा. आयसो नाही आहे, आयसो असता तर इथे राहिला असता CH3. ठीक आहे. तर आता अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये पहिली ब्युटिल मग मिथिल कॉमन नेम मध्ये. तर कोणता ब्युटिल आहे, सेकंडरी ब्युटिल, सेकंडरी कार्बनला अटॅच आहे, सेकंडरी ब्युटिल, त्याच्यानंतर मिथिल आणि नंतर अमाइन असं यांचं नाव राहिलं, बरोबर आहे कॉमन नेम. IUPAC नाव देत असताना काय करायचं आहे, हा वाला अल्केना अमाइन द्या, लार्जर वाला आहे की नाही. आता मला सांगा की हे नायट्रोजन कोणत्या नंबरच्या कार्बनला आहे लॉंगेज चेन मध्ये, 2 नंबरच्या कार्बनला अटॅच आहे. 2 नंबरला अटॅच आहे ना, म्हणून तुम्ही लॉंगेज चेन मध्ये 4 कार्बन आहे म्हणून ब्युटेन रिप्लेस बाय अमाइन आहे की नाही. पण हे 2 नंबरच्या कार्बनला नायट्रोजन अटॅच आहे म्हणून ब्युटेन 2 अमाइन. आणि मग N सबस्टिट्यूटेड स्मॉलर जो असतो तो स्मॉलर काय असते आपला, N सबस्टिट्यूटेड अल्किल ग्रुप असेल. क्लिअर आहे. असाच मी एक फॉर्म्युला घेतो पुन्हा, म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर झालं पाहिजे है ना. आणि एका साईडने मी टर्शरी ब्युटिल ग्रुप घेतो, काय घेतो असा टर्शरी ब्युटिल ग्रुप घेतो. आता मला सांगा की या सेकंडरी अमाइनचा कॉमन नेम जर द्यायचं असेल आपल्याला तर काय दिसाल, हा ब्युटिल ग्रुप आहे, हा मिथिल ग्रुप आहे. तर ब्युटिल पहिले येत असते, पण कोणता ब्युटिल आहे, हा टर्शरी ब्युटिल नंतर मिथिल, आणि आपला फंक्शनल ग्रुप कोणता आहे, अमाइन. हे झालं याचं कॉमन नेम. IUPAC नेम मध्ये काय करतो, लार्जर अल्किल ग्रुप ॲज ए अल्केना अमाइन. मग आता हा लार्जर अल्किल ग्रुप आहे आपला, हा अल्केना अमाइन म्हणून आला पाहिजे, म्हणून 1 2 3 हे तर सबस्टिट्यूट झाला. तर लॉंगेज चेन मध्ये 3 कार्बन आहे, 3 असल्यामुळे काय म्हणसाल, प्रोपेनचा मेंबर ज्याला नायट्रोजन अटॅच असते. रिप्लेस बाय काय होणार आहे, अमाइन, नायट्रोजन असला अमाइन.
2 नंबरला NH2 ग्रुप अटॅच आहे, NH ग्रुप अटॅच आहे म्हणून प्रोपेन 2 अमाइन्स. 2 ला मिथिल आहे, 2 ला मिथिल आहे. हे पहिले झालं. 2 मिथिल प्रोपेन 2 अमाइन आणि नंतर मग N सबस्टिट्यूटेड. N ला काय आपला मिथिल ग्रुप अटॅच आहे. अरे क्लिअर होऊन राहिलं हे. अशा प्रकारे तुम्हाला हे सेकंडरी अमाइनचे नॉमेनक्लेचर देता आले पाहिजे. म्हणजे कोणताही फॉर्म्युला काढला तर याचं नाव पाठ करायचंच नाहीये, सिंपल नाव आहे. नाव देत असताना प्रायमरी अमाइन सारखंच आहे, फक्त मी काय केलंय की एक नवीन N सबस्टिट्यूटेड अल्किल ग्रुप येते म्हणून N अल्किल अल्केना अमाइन्स असं याचं नाव येणार आहे. त्याच्यानंतर मी आता काही सेकंडरी अमाइन्सच्या नंतर टर्शरी अमाइन्स घेतो. बघा टर्शरी अमाइन. टर्शरी अमाइनचं कॉमन नेम आणि IUPAC नेम देऊ. टर्शरी म्हणजे R3N. नायट्रोजन्सला आता 3 अल्किल ग्रुप अटॅच असतात. तर सर्वात पहिल्यांदा कॉमन नेम तर काही प्रॉब्लेमच नाही. फर्स्ट नेम दी अल्किल ग्रुप अँड देन फॉलोड दी वर्ड फंक्शनल ग्रुप ॲज ए अमाइन्स. 3 सारखे असेल तर ट्राय म्हणसाल, ट्राय अल्किल अमाइन्स म्हणसाल. आणि 3 जर डिफरंट असेल तर अल्फा बेटिकल ऑर्डर मध्ये त्यांना काय करायचं आहे, अरेंज करायचं आहे ना, डिफरंट असेल. आता यांचं नाव देत असताना काय करायचं, IUPAC नाव देत असताना काय करणार आहोत सांगा. आता जसं आपण तिथे गेलो तर तसंच आहे इथे. तर इथे आता 2 कन्सिडर करायला लागेल. N अल्किल N जर 2 सारखे असतील तर N डाय अल्किल असे 2 सबस्टिट्यूएंट आणि एक जो लार्जर आहे तुमचा तो राहणार आहे अल्केना ई रिप्लेस बाय अल्केना अमाइन है ना, अल्केना अमाइन असं राहील, ई रिप्लेस बाय अमाइन. ठीक आहे. जसं एक उदाहरण घेतो मी, CH3 N CH3 हा घेतला मी टर्शरी अमाइन्स. कॉमन नेम मध्ये काय म्हणसाल, तिन्ही अल्किल ग्रुप सारखे असल्यामुळे ट्राय. तिन्ही कोणते आहेत, मिथिल. आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे तुमचा, अमाइन. म्हणून याचं कॉमन नेम येणार आहे ट्रायमिथिल अमाइन्स. आता IUPAC मध्ये काय म्हणसाल, हे 2 N सबस्टिट्यूटेड झाले आणि ही लॉन्गेज चेंज झाली आपली म्हणून याचं नाव देत असताना N हे N ला 2 अल्किल ग्रुप सारखे आहे म्हणून डाय मिथिल N डायमिथिल. आणि हा मिथेना अमाइन. काय, मिथेना अमाइन ई रिप्लेस बाय अमाइन केला. समजलं, लक्षात आलं. आता मी एक मिथिल घेतला, दुसराही मिथिल घेतला आणि एक इथिल घेतला आणि यांचं IUPAC नाव द्यायचं. तर लार्जर वाला काय झाला आपला, अल्केना अमाइन्स. लार्जर कोणता आहे तुमचा, इथे. ई रिप्लेस बाय काय होणार आहे, अमाइन. इथेना अमाइन म्हणजे आपल्याला नंबरिंग द्यायचं काम नसतं. हे झाला तुमचा इथेना अमाइन्स. हे 2 तुमचे सबस्टिट्यूएंट आहे IUPAC मध्ये म्हणून N दोन्ही सारखे असल्यामुळे काय म्हणसाल, डायमिथिल N डायमिथिल इथेना अमाइन्स. हे झालं IUPAC नेम. कॉमन नेम मध्ये काय म्हटलं असतं सांगा, हे मिथिल आहे, हे मिथिल आहे, हे इथिल आहे. अल्फाबेटिकल अरेंज केलं असतं. पहिले इथिलचं नाव दिलं असतं, 2 नंतर मिथिल सारखे आहे म्हणून डाय मिथिल आणि मग फंक्शनल ग्रुपचं नाव दिलं असतं अमाइन. क्लिअर होऊन राहिलं. नेक्स्ट फॉर्म्युला काढून दाखवतो मी. आता तिन्ही अलग अलग घेतो. एक मिथिल घेतो नायट्रोजन्सला, एक इथिल ग्रुप घेतो आहे की नाही, आणि एक N प्रोपिल ग्रुप घेतो. यांचं कॉमन नेम आणि IUPAC नेम सांगायचं आहे आपल्याला. आता तिन्ही अलग अलग अल्किल ग्रुप असेल तर आपण अल्फाबेटिकल ऑर्डरनं अरेंज करणार आहोत. हे E आहे, हे M आहे आणि हे B आहे. पहिले E येत असते म्हणून इथिल, पहिले इथिल, नंतर अल्फाबेटिकली मिथिल येत असते म्हणून मिथिल आणि हा N प्रोपिल आणि फंक्शनल ग्रुप कोणता आहे तुमचा, अमाइन. म्हणून याचं नाव आहे इथिल मिथिल N प्रोपिल अमाइन. इथिल मिथिल N प्रोपिल अमाइन. आता IUPAC मध्ये हा लार्जर वाला आपला अल्केना अमाइन्स आहे. अरे लार्जर वाला काय असते, अल्केना अमाइन्स. किती कार्बन आहे, 3 असल्यामुळे तुम्ही काय म्हणसाल त्याला, प्रोपेनचा मेंबर. ई रिप्लेस बाय अमाइन. 3 मध्ये नंबरिंग येत असते, लक्षात ठेवायचं आहे. 1 नंबरच्या कार्बनले नायट्रोजन अटॅच आहे म्हणून प्रोपेन 1 अमाइन्स. आता हे 2 अल्किल ग्रुप आहेत N सबस्टिट्यूटेड. हे अल्फाबेटिकल ऑर्डरने N अल्किल अमाइन्स लिहायचे आहे. हा N ला इथिल आहे आणि N ला मिथिल आहे. पहिले N ला काय घ्यायचा, इथिल, नंतर N ला
मिथिल, एन इथिल, एन मिथिल, एन इथिल, एन मिथिल, प्रोपेन 1 अमाइन, असं याचा आययुपीएसी नेम राहील. पुन्हा एक फॉर्म्युला समजावून सांगतो, बघा लक्ष ठेवायचं आहे. थोडे फॉर्म्युलाची प्रॅक्टिस करायची आहे. ती फॉर्म्युलाची प्रॅक्टिस जर आली तरच तुम्हाला नॉमेनक्लेचर जर आलं तर पूर्ण केमिस्ट्री. अदरवाईज जर फॉर्म्युलेस नाही आले तर तुम्ही किती काही फॉर्म्युले करून पाहिले तर तुम्हाला नाव येणार नाही. सपोज एक फॉर्म्युला घेतला की C2H5 लिहा किंवा असं लिहा, एक नायट्रोजन घेतला, पुन्हा एक CH2 CH3 आणि इथे घेतला असता मी CH3. आता सांगा या दोन पैकी एक लार्जर अल्किल ग्रुप घेतला असता आहे ना, आणि दोन काय घेतले असते, एन सबस्टिट्यूटेड घेतले असते. अरे घेतले असते ना आययुपीएसए मध्ये. तर मग आता यांचं नाव देताना आययुपीएसए काय दिलं असतं तुम्ही सांगा. यांचं नाव जर द्यायचं असेल तर लॉंगेज चेन मध्ये 2 कार्बन आहे म्हणून इथेन, ई रिप्लेस बाय अमाइन्स. 2 कार्बन मध्ये नंबरिंग येत नाही म्हणून सरळ सरळ इथेना अमाइन. हे राहिला असता तुमचा इथेना अमाइन्स. आता एक मिथिल आणि एक इथिल आहे, मग पहिले कोणता येईल, इथिल येईल. एक एनला काय आहे तुमचा इथिल आहे आणि एक एनलाच काय आहे मिथिल आहे. एक एन इथिल, एन मिथिल, इथेना अमाइन, असं याचा आययुपीएसी नेम राहिलं असतं. कॉमन नेम काय राहिलं असतं, 2 इथिल आहे, 1 मिथिल आहे. तर इथिल पहिले येत असते म्हणून डाय इथिल, डाय इथिल मिथिल है ना. हे डाय इथिल मिथिल अमाइन कॉमन नेम राहिलं असतं. समजून राहिलं मी काय सांगितलं आहे ते. फॉर्म्युला कसाही काढू द्या, आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे त्याचा. CH3 CH3 आणि इथे असं टर्शरी ब्युटीन ग्रुप लावला तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. आपण फॉर्म्युलाचं नाव आययुपीएससी नाव तसंच देणार आहोत. हा लार्जर वाला काय आपला अल्किल अमाइन्स 1 2 3 आहे की नाही. तर पहिले आययुपीएससी नाव देऊ आपण. तर हे लार्जर वाला काय राहणार आहे आपला 3 कार्बन आहे, त्याच्यामुळे याला प्रोपेन म्हणतात. ई रिप्लेस बाय काय येणार आहे अमाइन, ई रिप्लेस बाय अमाइन. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. त्याच्यानंतर हा 2 नंबरला आहे नायट्रोजन अटॅच, या 2 नंबरला नायट्रोजन आहे म्हणून 2 अमाइन, आणि 2 नंबरलाच मिथिल ग्रुप अटॅच आहे म्हणून 2 नंबरला आपला मिथिल ग्रुप अटॅच आहे. हे झालं तुमचा अल्केना अमाइन्स, हा झाला तुमचा अल्केना अमाइन्स. आता हे 2 सबस्टिट्यूट, एक एनला आहे आणि दुसराही एनला आहे, दोन्ही सारखे आहे म्हणून आपण एन एन लिहिलं. डायमिथिल 2 मिथिल प्रोपेन 2 अमाइन्स, असं याचं आययुपीएससी नेम. कॉमन नेम मध्ये काय म्हणसाल, ते ब्युटील आहे, टर्शरी ब्युटील, आणि हे 2 मिथिल आहे म्हणून याचं नाव दिलं असतं टर्शरी ब्युटील. ब्युटील पहिले आला असता, मिथिल नंतर आला असता, नंतर डाय मिथिल, डाय मिथिल अमाइन, हे त्याचं कॉमन नेम राहिलं असतं. आलं लक्षात. त्याच्यामुळे कोणताही फॉर्म्युला दिला तर त्याचं कॉमन नेम आणि आययुपीएससी नेम तुम्हाला काढता आलं पाहिजे. आलं लक्षात मी काय सांगितलं आहे ते. तर असे खूप सारे फॉर्म्युले आहेत ज्यांचे कॉमन नेम आययुपीएससी नेम तुम्हाला काय करता आले पाहिजे, सांगता आले पाहिजे. अजून काही फॉर्म्युले सांगतो मी, त्याचं नाव आता तुम्हाला द्यायचं आहे. कॉमन नेम असो का आययुपीएससी नेम असो काही प्रॉब्लेम नाही. कसंही फॉर्म्युला राहू द्या, आपल्याला त्याचं नाव देता आलं पाहिजे. जसं एक फॉर्म्युला घेतला मी, हा बेन्झीन घेतला, हा नायट्रोजन घेतला, हा CH3, हा CH3, हा पहिल्यांदा टर्शरी अमाइन्स आहे, लक्षात आलं आपल्याला आहे ना. आता याच्यातली पॅरेंट कंपाऊंड कोणता घ्यायचा आहे, हे बेन्झीन झाला आपला. काय झाला, बेन्झीन. लार्जर वाला हा झाला, तर इथे झाला आपला बेन्झीन. बेन्झीन तर ई रिप्लेस बाय काय करायचं आहे आपल्याला, अमाइन. बेन्झीन अमाइन आहेच, आणि एन एन ला काय 2 मिथिल आहे, एन एन डायमिथिल बेन्झीन अमाइन, किंवा एनिलीन सुद्धा म्हणसाल तुम्ही. इथं असंही म्हणू शकतो आपण एन एन डाय मिथिल एनिलीन, हा सुद्धा याचं आययुपीएससी नेम राहील. समजलं, लक्षात आलं, कळून जाईल काय सांगितलं आहे ते. त्यानंतर त्याला जर कॉमन नेम द्यायचं असेल तर आपण मिथिल आणि फिनिल आहे, तर डायमिथिल फिनिल अमाइन. काय म्हणसाल कॉमन नेम मध्ये, डाय मिथिल फिनिल अमाइन, हे यांचं कॉमन नेम राहील. क्लिअर होऊन जाईल मी काय सांगितलं आहे ते. म्हणजे तुम्हाला कोणताही फॉर्म्युला दिला तर तो प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे, हे त्याच्या फंक्शनल ग्रुपने ओळखता येते. आणि मी आज तुम्हाला एक कम्प्लीट लेक्चर फक्त नॉमेनक्लेचर वर क्लिअर केलं, कारण थोडे अमाइनचे नॉमेनक्लेचर मध्ये सेकंडरी आणि टर्शरी मध्ये थोडं गोंधळ वाटते पोरांना. पण ऍक्च्युली काय की हे नॉमेनक्लेचर करत असताना अल्केना अमाइन सारखंच नॉमेनक्लेचर आहे, म्हणजे प्रायमरी अमाइन सारखंच आहे. फक्त एक
हायड्रोजन निघाल्यानंतर जो एक अल्किल ग्रुप येत असतो त्याला आपण सेपरेट एन अल्किल म्हणून नाव देत असतो. बाकी तर आपण प्रायमरी अमाइन जसं नॉमेनक्लेचर आहे तसेच ओरिजिनल नॉमेनक्लेचर आहे सेकंडरीचे बी आणि टर्शरीचे. फक्त जे एक्स्ट्रा एक अल्किल ग्रुप त्या नायट्रोजनला अटॅच येते तर त्याच्या नावाच्या समोर आपण एन अल्किल नाव देतो तेवढं. बाकी तर काही चेंजेस नाही आहे फॉर्म्युला लिहित असताना. ओके.